नमस्कार. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण अनेक जण भारतीय संस्कृती, भारतीय मूल्ये असे अनेक शब्द ऐकतो. परंतु आपली ही भारतीय अवधारणा म्हणजे हजारो वर्षांपासून आपण जपलेली एक जीवन पद्धती आहे. भारतीय अवधारणा अत्यंत वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि प्राचीन काळापासून भारताने गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, वास्तुशास्त्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगतीही केलेली आहे. भारतीय ज्ञान परंपरेचा प्रसार तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला यासारख्या जागतिक विद्यापीठांमधूनही झालेला आहे. गुरुकुल पद्धत ही आपली ज्ञानार्जनाची महत्वाची प्रणाली होती. शिष्याच्या चारित्र्याची घडवणूक इथं होत असे. गुरु शिष्य नातं आध्यात्मिक आणि भावनिक स्वरूपाचं राहिलेलं आहे. अशा आपल्या भारतीय अवधारणा अनेक आहेत. शिक्षण क्षेत्रातील आपल्या अवधारणा काय आहेत याचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी आज आपण प्रकाशजी सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद करणार आहोत. प्रकाशजी एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील उत्तुंग यश आणि भारतीय तत्वचिंतनाची ओढ असा एक दुर्मिळ मिलाप त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी BE आणि MBA करून तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात आपली पकड निर्माण केली. एअर इंडिया सारख्या नामांकित संस्थेतून महाप्रबंधक म्हणून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा पुढील तरुण पिढीला व्हावा यासाठी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये विविध महाविद्यालयातून अध्यापनाचं कार्य केलं आहे. अनेक शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. भारतीय जीवनदृष्टी, समाजधारणा आणि भारतीय तत्वज्ञान हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. या विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केलं असून विविध संशोधनपर पत्रही त्यांनी सादर केले आहेत. कॉर्पोरेट जगातील व्यवस्थापन कौशल्य आणि भारतीय संस्कृतीचा शिक्षण क्षेत्रातील वारसा जपणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाशजी सहस्रबुद्धे. प्रकाशजी नमस्कार. शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे, ते कशासाठी आपण अवधारणेमध्ये काय देतो आपण सांगते काही? शिक्षणाचा संबंध सर्व पहिला जीवनाशी आहे. जीवनाचा विचार केल्याशिवाय शिक्षणाचा विचार करण्यात अर्थ नाही. जगायचं कसं आणि जीवनासंबंधी जी आपली अवधारणा असेल ती शिक्षणात दिसू लागते. म्हणजे आपल्या शैक्षणिक अवधारणामध्ये आपल्या मूळ संकल्पनेमध्ये नेमकं शिक्षण कशा स्वरूपाचं होतं? तर आता शिक्षणाची अवधारणा आणि शिक्षण व्यवस्था बऱ्याचदा याच्यामध्ये आपल्याला कदाचित व्यवस्थेबद्दल बोलायचं असतं, आपण अवधारणेबद्दल बोलतो. तर मुळामध्ये काही गोष्टी ज्या आज कदाचित कालबाह्य वाटतील, संयम सारखा विषय आहे. तो संयम शिकवावा लागतो. स्वावलंबनासारखा विषय आहे, त्याची सवय लावावी लागते. तो स्वभाव बनावा लागतो. तर शिक्षणाची अवधारणा आहे आणि त्याचं जेव्हा व्यावहारिकीकरण जेव्हा आपण करतो तर त्याची सुरुवात ह्या साध्या साध्या गोष्टींपासून होते भारतीय दृष्टीने. आणि आपल्याकडे तर म्हटलेलं आहे शिक्षणाची सुरुवात ही गर्भात जीव आल्यापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे ती, आणि कदाचित जन्मजन्मांतर चालणारी प्रक्रिया आहे असंही म्हटलं जातं. कारण पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन जीव जन्माला येतो, किंवा ह्या जन्मात राहिलेलं अर्धवट कार्य पुढच्या जन्मात पूर्ण करीन ह्या धारणेने पण कित्येक लोक कार्यरत असतात. तर शिक्षण ही कधीही न संपणारी, जशी परमेश्वर, सृष्टी हे कधीही न संपणारे संकल्पना आहे, शिक्षण ही तसंच आहे. भारतीय दृष्टीने शिक्षण संपतच नाही कधी, आणि त्यामुळे शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया, क्षणाक्षणाला आपण शिकतच असतो. बरोबर. प्रश्न फक्त एवढाच आहे, काय शिकावं? आणि जे शिकावं त्यांनी कल्याण होईल जगाचं, ते शिकावं, ही भारतीय अवधारणा आहे. यासाठी शिक्षण आहे खरं. अच्छा. त्याच्यातला तो उदात्त हेतू कदाचित आता कालातीत होत चालला. तो म्हणजे आता आजच्या परिस्थितीत आपल्याला तो उदात्त वाटतो, पण ज्यावेळेस हा विचार केला त्यावेळेस तो आवश्यक होता. बरोबर. तो उदात्त होता म्हणून नाही घेतला त्यांनी. त्याच्याशिवाय सृष्टीचक्र नीट चालूच शकत नाही, त्याची ती आवश्यकता आहे. आपल्याला गंमत वाटेल की मनुष्याशिवाय
इतर कुठल्याही प्राण्याला शिकवावं नाही लागत, खरंय. मनुष्यालाच शिकवावं लागतं. शिक्षण मनुष्यासाठी आहे. कधी आपण विचार केला का असं का? तर इतर जे प्राणी आहेत, पशुप्राणी, ते सृष्टीचक्राचं संवर्धनही करू शकत नाही आणि विनाशही करू शकत नाही. म्हणून त्यांना ती जी भोग योनी असं म्हटलंय की त्यांचं ते जे काही नेमून दिलेलं काम आहे ते करण्यास ते बाध्य आहेत आणि ते करतात. त्यांचा धर्म ते पाळतात, कारण त्यांना दुसरं काही करणं शक्य नाहीये त्याच्याशिवाय. माणसाचं असं नाही. माणूस सृष्टीचा विनाशही करू शकतो, संवर्धनही करू शकतो, आणि त्यांनी विनाश करू नये म्हणून शिक्षण. अच्छा. तर शिक्षणाकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन हा असा आहे. बरं, हे काही कुठे वाचनात आलं नाही असं काही नाही. हे सर्व बऱ्याचदा चर्चेत येणारच विषय आहे. फक्त आपण हे शिक्षणासंबंधी विषय आहेत असं कदाचित आपल्या लक्षात येत नसेल, त्यामुळे असं होतं. तर जसं सुरुवातीला म्हणालो की शिक्षणाची सुरुवात ही गर्भावस्थेपासून होते आणि संस्कार आणि शिक्षण हे जोडीनेच चालतात. बर. माझे गुरुतुल्य ज्यांच्याकडून थोडे बहुत माझे डोळे उघडले, स्वर्गीय दिलीप केळकर, त्यांचं फार एक छान वाक्य आहे. म्हणजे मूल शाळेत जाऊन काय शिकेल हे शाळेत जायच्या आधी ठरतं. तर ते काय आहे नेमकं? तर ते चित्तावरती काय संस्कार झालेले आहेत, त्या संस्काराप्रमाणे शिक्षण ग्रहण करतो माणूस. तर ही पार्श्वभूमी भारतीय शिक्षणाच्या अवधारणाची आपण लक्षात घेऊन जर तो पुढचा विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. तर काय करायला हवं आहे असं जाणवतं. अनेक ग्रंथांमध्ये पण उल्लेख आहे की बुद्धीपेक्षाही चित्तशुद्धीला खूप जास्त महत्त्व हो ना. दिलं गेलं. तर त्याच्या मागे काय धारणा होती? आता थोडासा जरा नाजूक विषय वाटेल, पण किती शिक्षित लोक सच्चरित्र आहेत? जेवढा जास्त शिकलेला तेवढा तो जास्त सच्चरित्र असं म्हणता येईल का? नाही येत म्हणता. बरोबर. त्याला बुद्धी कमी आहे का? तसंही नाहीये. चारित्र्य नाहीये, आणि त्या चारित्र्याचा संबंध चित्तावर होणाऱ्या संस्काराशी आहे. बरोबर. त्यामुळे बुद्धी आहे, मन आहे, इथं ज्या काही मनबुद्धी अहंकार हे तीन शक्ती आहेत, पण त्यांचा वापर माणूस कसा करेल हे संस्काराने ठरतं. म्हणून आज आपण बघतो की खूप उच्च शिक्षित लोक आहेत, विद्वान लोक आहेत, बुद्धी प्रखर आहे, व्यवहारात सच्चरित्र नाही. आणि आजची समस्या असं नाही आहे, ही पूर्वीपासून ही स्थिती आहे. आपण काल बोललो तसं रावण दशग्रंथी आहे ना, विद्वान आहे, शिक्षण काही कमी नाही रावणाचं, पण चारित्र्य. आणि त्यामुळे मी जो प्रश्न महत्वाचा विचारला की बुद्धीपेक्षा चित्त, कारण चित्त हे चारित्र्य ठरवतं. त्यामुळे चित्तावर होणारे संस्कार हे बुद्धी तल्लख करण्याच्या पद्धतींपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. आणि परत त्या संस्काराचा प्रश्न परत जो सुरुवातीला मी म्हणालो की या व्यापक व्यवस्थेचा मी एक घटक आहे, ही भावनाच निर्माण होणं हेच खरं चित्तावरचे संस्कार आहेत. की मी एक स्वतंत्र इंडिपेंडेंट फ्लोटिंग युनिट आहे असं नसून सगळे जे माझ्या जवळपासचं आहे, आणि त्यातूनच आपण व्यष्टी ते समष्टी परमेष्टीचा विचार करत असतो, की ही जाणीव जेवढी व्यापक होईल तेवढा तो माणूस सच्चरित्र बनत जातो. तर माणसाला सच्चरित्र बनवणं हे देखील शिक्षणाचं ध्येय आहे, असलं पाहिजे. भारतीय दृष्टीने तर आहेच, मूळ आपल्या अवधारणेतच तसं आहे. मूळ अवधारणेतच तसं आहे ते.
आणि म्हणून ती धारणा, तो समज, ती जाणीव निर्माण करणं, याची पहिली पायरी माता आणि मुलाचा संबंध आहे. आणि म्हणून माता प्रथम गुरु म्हटलं की प्रारंभ बिंदू तिथे आहे त्याचा. आणि हे सगळं शिक्षण व्यवस्थे, आजची शिक्षण व्यवस्था मूल शाळेत गेल्यावर सुरू होते. बरोबर. तर तशी ती भारतीय अवधारणा नाहीये. ती गर्भापासूनच संस्कार सुरू होतात आणि संस्कार जे आहे तेच माणूस काय शिक्षण ग्रहण करेल ते ठरवत असतात. तुमच्या बोलण्यात 2-3 वेळा संस्कार हा शब्द आला किंवा तो गर्भधारणेपासूनच सुरू होत असाल. तर आपल्या उदाहरणेमध्ये एकूणच पाहिलं भारतीय परंपरा ज्ञान याच्यामध्ये, तर गुरु शिष्य नातं किंवा तेव्हापासून संस्कार किंवा त्यात घडणारे संस्कार आणि ते यथोचित त्यांच्यावर घडत गेले आणि मग त्यांचं चारित्र्य घडत गेलं कुठल्याही व्यक्तीचं, असं आपण आता इतिहासात डोकावलं तर पाहतो. तर ती कशी होती प्रणाली पूर्ण? एक लक्षात घेतलं पाहिजे की संस्कार तर होतातच. आपण प्रयत्न करावे, केले किंवा न केले, संस्कार तर मुलावर होणार. कारण मूल जन्माला येतं ते आपल्या अवतीभोवतीच्या घडणाऱ्या घटनांमधून शिकतच असतं. त्यामुळे आपण संस्काराची काही विशेष व्यवस्था जरी नाही केली तरी ते संस्कार तर होतच असतात. मग आपल्याकडे पर्याय एकच आहे की कुठले संस्कार व्हावेत आणि कुठले होऊ नये. तर त्यामुळे जन्माला येण्यापूर्वीपासून जी काळजी घ्यावी असं म्हणतात की त्याच्यावर सुसंस्कार व्हावे, कुसंस्कार होऊ नये. आणि हे सगळं शिक्षणाचाच भाग आहे. जर का संस्कार विरहित शिक्षण असेल तर मग ते घातक आहे असं मानलं जातं. आणि अगदी तुम्ही आता गुरुगृही राहण्याचा विषय आहे, तर तो असं सांगितलंय ग्रंथामध्ये की जेव्हा तो गुरुगृही जातो तेव्हा गुरु त्याला आपल्या गर्भात ठेवतो. अच्छा. अशा प्रकारचा उल्लेख आहे. म्हणजे काय आहे, म्हणजे जितक्या जवळ ठेवता येईल नवीन विद्यार्थ्याला आपल्या, तितक्या तो जवळ ठेवतोय. आणि त्याचं कारण जे सांगितलंय, आणि अगदी आधुनिक शिक्षण शास्त्रातही तेच तत्व आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. आणि त्यामुळे हा जो विद्यार्थी माझ्याकडे आलाय ह्याचं वेगळं पण काय आहे हे जाणून त्याप्रमाणे त्या शिक्षण देणं, ही त्यातली भूमिका आहे. मी काही वेळेस मला तुलनेचा मोह आवडत नाही. आज शिक्षणाचा जो शिक्षण कोणतं चांगलं, तर गुरुगृहीत असं सांगितलं की त्याचं जे प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या अनुकूल शिक्षण हे त्याच्यासाठी चांगलं शिक्षण. आज आपण काय बघतो की जे शिक्षण घेतल्याने जास्त पगाराची नोकरी मिळेल ते शिक्षण चांगलं. तर भारतीय अवधारणेमध्ये अर्थलाभ करावा नाही असं नाहीये, पण तुमच्या मूळ वृत्तीला धरून व्यवहार व्हावा. मग त्याला आध्यात्मिकता हाच बेस होता का? हा, आध्यात्मिक म्हणता येईल. आता ते अध्यात्मही झालंय असं की वैयक्तिक उन्नतीचं क्षेत्र, मोक्ष प्राप्ती म्हणजे वैयक्तिक उन्नयन, त्याला आपण साधारणपणे अध्यात्म की आता करून भागलो त्यानंतर करण्याची गोष्ट आहे. पण मुळात अध्यात्माच्या मध्ये आत्मा आहे, तर संबंध तर आत्मिक आहेत. आणि मी वारंवार जे म्हणतो आहोत की मोठ्या व्यवस्थेचा भाग, ती व्यवस्थाच आत्मिक आहे. युनिव्हर्सल कॉन्शियसनेस वगैरे असे शब्द वापरले जातात की सगळं चेतन विश्व त्याचा मी एक भाग आहे. तर त्या त्या अर्थी ते अध्यात्म आहे. पण जो प्रचलित आशय आहे अध्यात्माचा तो थोडासा वेगळा आहे यापेक्षा. गुरुकुल गुरुकुल मध्ये जे म्हणालो की
गुरु त्याला काय संस्कार घेऊन आलाय हा, आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षण होतं. पण शिक्षणाचा उद्देश तर एकच आहे. काही जरी शिकवलं तरी व्यवस्थेचा एक सक्षम भाग हो तू. शिक्षण तर ह्याच आहे. तर ते शिक्षण कशा पद्धतीचं असायचं त्या काळी? हा, तर शिक्षणाची जी व्यवस्था आहे, पद्धत जी आहे, ही जिज्ञासा आधारित शिक्षण आहे. कारण प्रत्येक माणसाला कुतूहल आहे, काहीतरी जाणून घ्यायचं आहे. जे 4 मूळ प्रवृत्ती सांगितल्या आहेत पातंजल योग दर्शनमध्ये, त्यातली एक आहे जिज्ञासा, आणि ती टाळता येत नाही माणसाला. बरोबर. तर त्या जिज्ञासेचा वापर करून त्याला शिक्षण देणं ही मूळ भारतीय शिक्षणाची पद्धत आहे. की त्याने प्रश्न विचारावेत, त्याला प्रश्न पडावेत, हे मला जाणून घ्यायचंय मला, असं भावना असली पाहिजे. आणि या भावनेच्या पोटी जेव्हा त्याला काही माहिती दिली जाते तेव्हा त्याला वाटतं की हेच हवं होतं, मला हेच शिकायचं होतं. म्हणून आपले बरेचसे जे ज्ञान परंपरा आहेत, संवादाला मोठं महत्व आहे. आणि संवाद प्रख्यात संवाद आहेत भारतीय ग्रंथांमधून. त्यातले बरेचसे संवाद हे जिज्ञासा आणि जिज्ञासा समाधानाचे आहेत. अख्खं एक उपनिषदच त्यावर प्रश्नोपनिषद आहे. प्रश्न पडलेले त्याचं उत्तर देत आहेत. तर आपल्याकडे शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती जिज्ञासा आधारित आहे. की माणसाची जिज्ञाने आपण ते प्रवृत्त करता येते की तुम्हाला प्रश्न पडू द्या, प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्या, आणि त्यातून तुमचं शिक्षण होणार आहे. आणि त्याकरता फार मोठे तात्विक प्रश्नच पडले पाहिजे, ब्रह्म काय याची गरज नाही आहे. म्हणजे एवढंच शिक्षण आहे असं नाही आहे. अगदी पोहायचं कसं, ह्याला पोहता येतंय मला पोहता येत नाही, ही जिज्ञासा आहे ना. अच्छा. जिज्ञासा प्रत्येक बाबतीत आहे. की तो बरोबर चालतोय मला बरोबर चालता येत नाही, ही जिज्ञासा आहे. असं सगळ्यांना शास्त्रविद्या असं काही शिक्षण देण्याची आवश्यकता त्या काळी हा नाही, कारण प्रत्येकाची गरज. नॉलेज मॅनेजमेंट मध्ये एक शब्द आहे, नॉलेज नीड. ज्ञानाची गरज प्रत्येकाची वेगळी आहे. तर ज्याची त्याला गरज नाही ते ज्ञान तुम्ही त्याला द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे आजकाल जसे सगळे इंजिनियर डॉक्टर व्हायला जातात तशी त्या काळची परिस्थिती नाही. आणि हे कृत्रिमच आहे. आणि याच्यावरती किती सिनेमे पण बनलेत. अगदी अलीकडचा सिनेमा माहिती असेल तुम्हाला, 3 इडियट. तेच म्हणतायत ना ते. बरोबर. की जे तुम्हाला शिकायचं नाहीये ते शिकण्यासाठी तुम्हाला बाध्य केलं जात आहे. मग त्यातून विकृती निर्माण तर होतेच. असं म्हणजे इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे शिक्षणशास्त्र संबंधी, एव्हरी चाइल्ड इज युनिक, देर इज एव्हरेज स्टुडंट इज अ मिथ, असं म्हटलं जातं. पण शिक्षणामध्ये तर सगळ्यांसाठी एकच अभ्यासक्रम आहे. एकच अभ्यासक्रम. सगळ्यांनी तेच शिकायचंय. त्याला ते शिकायचं आहे की नाही हा प्रश्न नाहीये, त्याची ती जिज्ञासा आहे की नाही हा प्रश्न नाहीये, तेच शिकायचंय. त्यामुळे स्वाभाविकपणे हे बघता व्यवहार्यतेचा प्रश्न येतो बऱ्याचदा. की प्रत्येक मुलाला वेगळं शिकवणं हे व्यवहार्य आहे का, हे जमण्यासारखं आहे का. आणि त्याच्यावर विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे. ते म्हणतात, आदर्श तर श्रेष्ठच असला पाहिजे, तो व्यवहार्य आहे की त्याला व्यवहार्य करणं आपलं काम आहे. तुम्ही जेव्हा व्यवहार्य गोष्टींना आदर्श समजू लागता तर ती पतनाची सुरुवात आहे. हीच नेमकी गल्लत होते ना. तर त्यामुळे शिक्षणाकडे, आणि खूप मोठा महत्वाचा विषय आहे, कारण शिक्षण म्हणजे नुसता पोट भरण्याचा विषय नाहीच आहे. आश्रमामध्ये साधारणपणे राजाचा मुलगा किंवा कुठलाही सर्व पातळीवरची मुलं एकाच याच्यावरती समान धाग्यावरती शिकत असणार. तिथे पर्यावरणाचाही विषय होत असेल, आश्रमामध्ये समाज शिक्षणही त्यांना मिळत असेल. आणि
त्यातले एक महत्वाचा पैलू जो मला वाटतो तो असा आहे की कोणी वेगळं शिक्षण घेतलं त्याच्या आधारावर तो लहान किंवा मोठा ठरत नाही. अच्छा. पण तो त्याचा चॉईसच नव्हता. गुरु ठरवत होता की तुझ्यासाठी हे योग्य आहे, ह्यातच तुझं कल्याण आहे. आणि गुरु जे ठरवेल ते माझ्या कल्याणासाठीच होईल ह्याच्यावर अख्ख्या समाजाची श्रद्धा होती. खरा गुरु होता. तर आता तसे गुरुही असले पाहिजेत. या सगळ्या गुरु शिष्य प्रणालीमध्ये पंचकोश सिद्धांत असा एक विषय बरोबर. त्या उदाहरणेत वारंवार पाहायला हो. मिळतो. तर तो काय आहे? आज आपण ऑलराऊंड डेव्हलपमेंट असा एक शब्द वापरला जातो शिक्षणाच्या संदर्भात, की शिक्षणाचं उद्दिष्ट काय, तर ऑलराऊंड डेव्हलपमेंट असं उद्दिष्ट सांगितलं जातं. आता ऑलराऊंड म्हणजे काय नेमकं, तर ते सांगतात की तुमचा शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास असे काही काही विषय तर सांगतात की हे व्हावं म्हणून शिक्षण. त्यात काही चूक आहे असं नाही. हे कशासाठी व्हावं, म्हणजे हा विकास करून ऑलराऊंड डेव्हलपमेंट करून शिक्षण घेणं कशासाठी, ह्याचं उत्तर फार महत्वाचं आहे. तर आपल्या इथे म्हटलं आहे की माझं काय त्याचा विस्तार आहे, तो मी फक्त नाही माझाचा विषय आहे. तर त्याची सुरुवात हे माझं शरीर आहे, ही माझी बुद्धी आहे, हे माझं मन आहे, हा माझा प्राण आहे. तर जशी ही माझी आई आहे, हे माझं कुटुंब आहे, तर त्या आपलेपणाच्या विस्ताराचा प्रारंभ जो आहे तो पंचकोशापासून आहे. तसं पाहिलं तर आत्मतत्व आणि हे पंचकोश त्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर आधी जे सगळ्यात जवळचं आहे त्याचा विकास करा, ते समजून घ्या की बुद्धी म्हणजे मी नाही, शरीर पण ते आवश्यक आहे. कारण शरीर वाद्यम खलु धर्म साधनम असं म्हटलंय की शरीर तुमचं नीट नसेल तर तुम्ही धर्माचरण करणार कसे. तर माय बॉडी माय चॉईस हे नाहीये त्यात. त्याचं प्रयोजन शरीर आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे मन आहे, अहंकार आहे, त्या सगळ्याचा उपयोग मी व्यवस्थेचा सुयोग्य घटक होण्यासाठी होणं, ह्या दृष्टीने त्याचा विकास करायचा आहे. आणि तो जर का विकास निकोप झाला, आणि विकासाचं अनुशासन हा एक प्रमुख हे होता विषय. अनुशासन, डिसिप्लिन. आज डिसिप्लिनचा नकारात्मक अर्थ पण वापरला जातो की कोणाला डिसिप्लिन कर म्हणजे त्याला शिक्षा कर किंवा अशा अर्थी तो होतो. पण अनुशासन असल्याशिवाय लक्ष्य प्राप्तीच होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे पंचकोशाचा उल्लेख केला, पंचकोशाचा विकास करताना पहिली जी गरज आहे ती संयम आणि अनुशासनाची आहे. तरच तुमचे म्हणजे नंतर एक वेगळा विषय होईल अष्टांग योगातला. पण मुळामध्ये माणूस आणि अन्य प्राण्यातला एक आणखीन फरक ह्या निमित्ताने लक्षात आला माझ्या, म्हणजे मनात आला की माणूस एक लक्ष घेऊन जगतो. इतर प्राण्यांना जीवनाचं लक्ष नसतं. ते जे काही परिस्थिती येईल त्याला प्रतिसाद देणं एवढंच त्यांच्या हातात आहे. माणसाचं असं नाही आहे. तो एक लक्ष ठेवून जगत असतो आणि तसंच त्याने जगावं ह्याला चालणं म्हटलंय. आता ती लक्ष पूर्तीसाठी साधन काय आहे? पंचकोश. त्या लक्ष पूर्तीची जी साधनं आहेत आपल्याकडे उपलब्ध आहे ती पंचकोशांच्या आधारेच ती लक्षपूर्ती करायची आहे. आणि ती लक्ष परत आपण चतुर्विध पुरुषार्थाकडे येतो. त्यातून किती लक्ष आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी
तुमच्या पाची कोचांशी निकोप वाढ होणं हे आवश्यक आहे. ज्या प्रमाणात ती होईल त्या प्रमाणात तुम्ही हे चतुर्विध पुरुषार्थांचं लक्ष साध्य करू शकता. त्या काळी असणारे असे एक दोन उदाहरणं सांगाल का याबद्दल? हो, आहे ना. म्हणजे त्या काय अगदी म्हणजे शरीराकडे लक्ष देणारी लोकही होती, बुद्धीकडे देणारी होती. पण आता अष्टावक्राची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्याचं शरीर जरी पूर्ण निकोप नव्हतं आणि आदर्श असं होऊच शकत नाही कोणाचे. ते पंचकोशामध्ये देखील कोणाचा एक कोश बलवान असेल, कोणाचा दुसरा कोश बलवान असेल. आणि परत आपण मगाशी जे म्हणालो की गुरु हे बघत असे कोण कशात श्रेष्ठ आहे, कोण कशात श्रेष्ठ, आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षण देणं. तर अष्टावक्र मल्ल नाहीये, विद्वान आहे. भीमाचं उदाहरण घ्या. तो बलवान आहे, त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत. पण क्षमता कोणाच्या काही जरी असल्या तरी उद्दिष्ट एकच आहे. सगळ्यांचे जे डेस्टिनेशन ज्याला आपण म्हणतो, गंतव्य आहे, ते एकच आहे. सर्वांसाठी चतुर्विध पुरुषार्थ हेच गंतव्य आहे आणि ते साध्य करता यावं म्हणून ह्या चतुर्विध पंचकोशांचा विकास करायचा आहे. आणि विवेक हा जो आहे, त्यातला बुद्धी हा जो विषय आहे, आज मनाचा प्रभाव जास्त आहे. हो. आणि मनाच्या इच्छा असतात, शरीराच्या गरजा असतात. हे पण शिकवावं लागतं शिक्षणामध्ये. आणि म्हणून मनाच्या इच्छा असणं, मग त्याचं काय करायचं? इच्छा असीमित आहे, तुमचं जीवनकाल सीमित आहे, तुमच्याजवळ असलेले संसाधनं सीमित आहेत. मग यांची सांगड कशी घालायची? मग संयमाचं शिक्षण, संयम शिकवला पाहिजे. अहंकार आहे, मी कोणतरी आहे, ज्ञाता भाव, भोक्ता भाव, कर्ता भाव, याला अहंकार म्हणतात. मग मी आहे कोणतरी इतरांपेक्षा वेगळा. मग काय करायचं? तर तुझं दायित्व वेगळं आहे. अच्छा. तर अहंकारासोबत दायित्व भाव जेव्हा जोडला जातो तेव्हा तो हितकारक होतो अहंकार. मनासोबत जेव्हा संयम जोडला जातो तेव्हा ते मन उपयोगी ठरतं. हे सगळं शिक्षणाचे अनिवार्य भाग होते. हे शिकवलं जायचं. तर त्यामुळे आज जे शिक्षण आहे ते बाह्य जगताचं शिक्षण आहे प्रामुख्याने. जगात काय आहे अगदी थेट आपण कितीतरी शेकडो प्रकाश वर्ष पुढे जाऊन शिकतोय, पण ते सगळं बाहेर आहे. त्याचा माझा संबंध काय? जोपर्यंत आंतरजगताचंही शिक्षण होत नाही तोपर्यंत तो संबंध लक्षात नाही येत की हे सगळं मी कशासाठी शिकतोय, हा प्रश्न आहे. आणि मग त्याचं सोपं उत्तर असं आहे की पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, इथेच थांबतं ते. आणि या निमित्ताने मॅस्लोचा ट्रायंगल नावाचं एक प्रकरण आहे. हा, हायरार्की ऑफ नीड्स, माणसाच्या गरजांचा एक अग्रक्रम आहे त्यात. आणि हे फार लोकप्रिय तो चर्चा होते, ऍटलिस्ट मॅनेजमेंटमध्ये होतच असते. पहिली गरज माणसाची म्हणजे भौतिक गरज, फिजिकल नीड्स असं म्हटलंय. आणि मध्ये मग सोशल नीड्स आहे, इमोशनल नीड्स वगैरे वगैरे आहे. आणि शेवटी सर्वात मोठी जी गरज आहे ही सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे. आता ही सेल्फ ऍक्च्युअलायझेशन काय भानगड आहे? तर ते सोडून देतात की त्याला जे व्हायचंय ते त्याने व्हावं. मग तो रावण होतोय की चांगदेव होतोय की दधीची होतो, याच्याशी त्यांना घेणं आहे. त्यांच्या दृष्टीने ते सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे. भारतीय शिक्षण दृष्टीने ते अनिवार्य नाही आहे. वाईटाकडेच माणूस जाईल हे अनिवार्य नाही आहे. शिक्षणाने त्याला योग्य वळण देता येऊ शकतं, त्याला कल्याणकारी वळण देता येऊ शकतं. त्या दृष्टीने ती व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून शेवटी लक्ष काय आहे, साध्य काय आहे, आणि हे माणसाचं वैज आपण मगाशी बोललो
की पशूंना ते काही विचार नाही येतो इतरांना, पण मनुष्याला ही संधी आहे ना की लक्ष ठेवून त्याचा पाठपुरावा करणं. मग ते वैयक्तिक लक्ष असो, सामाजिक लक्ष असो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, राष्ट्राचं एक लक्ष असतं आणि त्या लक्षाशी अनुकूल शिक्षण ही मूळ भारतीय विचार आहे अशी व्यवस्था असणं. आणि त्या दृष्टीने त्यांनी बघितलं की गुरुकुलासारखं, की जिथे तुम्ही, कारण तो गुरु जो आहे तो माता पित्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हो. शिक्षणाच्या दृष्टीने, आणि 24 तास त्याच्या सान्निध्यात राहणार. सान्निध्य देखील हे शिक्षणाची पद्धत आहे भारतीय देशात. फक्त क्लासरूम नाहीये, सोबत राहणं. म्हणजे पहिली गुरु माता आहे, नंतर पिता आहे, आणि पिता नंतर आहे, हा खरा गुरु जो आहे आपला तो. हा हेही खरं आहे. ते म्हणजे ते उलटपणा आहे, त्यामुळे बोलू नंतर कधी, की उपाध्यायापेक्षा 10 पट आचार्य आहे श्रेष्ठ, त्या आचार्यापेक्षा 10 पट, 1000 पट श्रेष्ठ, 100 पट श्रेष्ठ हा गुरु आहे, त्याच्यापेक्षा 1000 पट श्रेष्ठ पिता आहे, आणि ते पित्याही पेक्षा श्रेष्ठ माता आहे असंही म्हटलं आहे. कारण हे जे दोन पॅराडिम्स आहेत त्याचं कारण असं आहे की शिक्षण ग्रहण करण्यासाठी जी तयारी लागते ती माता करते. ते काम जर का नीट झालं नाही तर गुरु कितीही श्रेष्ठ असो, विद्यार्थ्याला शिक्षण ग्रहण करता येणार नाही. म्हणून त्याची जी पायाभरणी आहे ती माता करत असते. अच्छा. म्हणून मातेचं ते स्थान आहे. आणि त्या क्रमाने ते येतं की मात्यानंतर पिता ती पायाभर, त्या सवयी लावत असतो काही जे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक आहे त्या सवयी. तर असाही तो क्रम आहे. तर त्यामुळे आपण जे गुरुचं म्हणतो की गुरुच्या सान्निध्यात राहणं, कारण एक अनेक आपल्याकडे सर्वत्र मान्य आहे ते की शिक्षणाचं सर्वात प्रभावी आणि प्राथमिक जो पद्धत आहे ती निरीक्षण आहे. मुलं बघून शिकतात, ऐकून नाही शिकत. आणि आपण धरून त्यांना काहीतरी सांगत असतो की असं कर आणि तसं कर, त्यांच्यावर काही प्रभाव होत नाही. त्याचा प्रभाव कशाचा होतो? तुम्ही करताय काय प्रत्यक्षात, तुम्ही काय वागताय ते बघून ते शिकत असतात. आणि त्या दृष्टीने गुरु सान्निध्य ह्या दृष्टीने महत्वाचं आहे की गुरु काय करतोय, त्याची दिनचर्या काय आहे, त्याची ऋतुचर्या काय आहे, त्याचा संयम काय आहे, त्याचं अनुशासन काय आहे, हे बघून तो विद्यार्थी शिकत असतो. आणि म्हणून गुरुचा सहवास म्हणजे संवाद आणि जिज्ञासावाद हे नंतर आहे. आधी तर निव्वळ सहवास असतात, अनुकरण आहे, अनुकरण. त्याच्यासाठी ते गुरुगृही राहणं आहे. आणि तिथे मग इतरही लोक येत असत, ज्ञानी तपस्वी. मग त्यांच्या चर्चेत आजही संगीतामध्ये म्हटलं जातं ना, हो, संगीत शिकायचं असेल तर ऐका, ऐकल्याशिवाय संगीत येऊच शकत नाही असं म्हटलं जातं. तसंच याचं नाही की तुम्ही ते बघितल्याशिवाय की सच्चरित्र असणं म्हणजे काय हे दिसावं लागतं. आणि तो जो परिणाम आहे गुरुगृही वास करण्याचा, त्यातून हे साध्य होतं. कारण स्वाभाविकपणे गृहस्थाश्रम म्हटला की त्यात बऱ्याच तडजोडी येतात. बरोबर आहे. तिथे काही तसं बंधन नाहीये गुरुला, कारण तो गृहस्थाश्रमी नाहीये. त्या अर्थी आहे गृहस्थच, पण सांसारिक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यात नाहीयेत त्याला. त्यामुळे तो त्याच्या शुद्ध स्वरूपात जे आदर्श आचरण ते करत असतो. आणि हा तिथे गुरुगृही गेलेला विद्यार्थी ते निरीक्षण करत असतो. त्याचा अन्नमय ते आनंदमय असा जो प्रवास आहे हा, तो करताना गुरुगृही राहिला आणि त्याचं उत्तम जीवन किंवा चारित्र्य घडलं, असं एखादं छान उदाहरण आम्हाला सांगाल? हो हो, म्हणजे एक मजेशीर उदाहरण सांगतो तुम्हाला मी. अगदी अशी तर खूप उदाहरण आहेत खरं सांगायचं म्हणजे. अगदी कृष्ण कधी गेला गुरुगृही? सुरुवातीला नाही गेलाय. खरंय. कृष्णाचं बालपण जे आहे हे तर गोकुळात गेलंय. आणि गोकुळातून जेव्हा तो मथुरेला आलाय त्याच्यानंतर गुरुगृही गेलाय, पण गेलाय. आणि तिथे सुदामा आणि कृष्णाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
माझा म्हणजे काय असतं हे त्या कथेतून दिसतं ना आपल्याला. तर आपलेपणाची भावना, जसं मगाशी मी म्हणालो की आपलेपण म्हणजे काय, ह्या व्यवस्थेतले सगळे घटक माझे आहेत. आत्मीयता निर्माण. आत्मीयता. आणि ह्या व्यवस्थेमध्ये माझी एक भूमिका आहे, ती मला पार पाडायची आहे आणि ती आत्मीयतेने पार पाडायची आहे. मुद्दाम काहीतरी माझ्यावर काम लादलं म्हणून ते करायचं ही भावनाच, म्हणजे हा मनोभाव असताच कामा नये. हे शिक्षणातून होत असतं. ऍडजस्टमेंट नावाचा एक प्रकार आहे, शिक्षणशास्त्रात म्हटलं जातं की ऍडजस्टमेंट शिकवावी लागते. पण ही ऍडजस्टमेंट जी आहे ही इच्छेविरुद्ध केलेली गोष्ट आहे साधारणपणे. भारतीय चिंतनात किंवा गुरुगृहात श्रीकृष्ण जे करतो आहे किंवा सुदामाचा जो संकोच आहे की हा एवढा मला प्रेमाने वागवतोय, मित्र म्हणून वागवतोय आणि मी याचक म्हणून व्यवहार करणं हे जमतच नाही त्याला. त्याच्यावर खूप प्रेशर आहे दारिद्र्याचं. पण तो दबाव असून देखील त्याच्या तोंडातून शब्द फुटत नाही, कारण त्याला ते प्रशस्तच वाटत नाही की मित्राकडे जाऊन एवढं तो मैत्री दाखवतोय, ते कुठले ते पोहे आणलेले ते आनंदाने खातोय आणि मग त्याच्यासमोर मी याचक म्हणून हात पसरावा हे जमतच नाही त्याला. हा संस्कार आहे. हे संस्कार घेऊन सांदीपणी करून ऋषींकडून आलेला आहे. अशी खूप उदाहरणं दिसतील आपल्याला. तर नुसतं शिक्षण नाही, शिक्षणासोबत संस्कार असलेलं आपण बघायचं, तर त्याचं हे एक उदाहरण आहे. आणि कृष्णालाही माहिती आहे कशासाठी आलाय, पण तो त्याला जाणवू देत नाही. माझ्या मित्राला कमीपणा वाटेल असं कुठलंही वर्तन माझ्या हातून घडता कामा नये, ही कृष्णाची भूमिका आहे. द्यायचं तर आहे, पण त्याला हीन भावना निर्माण होईल अशा पद्धतीने आहे त्याने ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. अशी खूप उदाहरण आहेत. आणि मजेदार तुम्हाला उदाहरण सांगतो. त्या विद्यार्थ्याचं नाव मला आठवत नाही. गरीब घरातला विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतो आणि परवानगी घेतो, गुरुकडे येतो मी, तुम्हाला काय दक्षिणा देऊ. त्यांना माहिती असतं की हा फार निष्कांचन त्याने पैशावर काही नाही, काही नको, तू मी जे शिकवलं त्याचं पालन कर, हीच माझी गुरुदक्षिणा, असं गुरु सांगतात त्याला. तर तो म्हणाले पण बाकीच्यांकडून तुम्ही, त्यांना पण हेच सांगितलं पण दक्षिणा पण घेतली आहे, मग मलाच असं का. तर हाताला पेटतो तो. तर तू असं कर, तू गुरु माऊलीशी बोल, ती जे सांगेल ते. तर तिला माहिती असतं. मग ती याला अशक्य म्हणून एक सांगते की असं कर, तू समाधानी आहेस ना शिकवून. हो म्हणे समाधानी आहे. तू मग 1 सहस्त्र सुवर्ण मुद्रा गुरु दक्षिणा दे, असं ते सांगते त्याला. आता याला प्रश्न पडतो की कसं देऊ आता मी. ठीक आहे, बोल शब्दाला मान्य करतो. चिंतेत असतो. मग कोणतरी त्याला सांगतं की दरवर्षी रघु राजा आपल्या सर्व संपत्तीचं दान करतो दरवर्षी. तर ते दान करतोय, तू जा तिथे, तुला तो 1000 सुवर्ण मुद्रा सहज द्यायचं असं. तो जातो, त्याला पोहोचायला होतो उशीर, त्याचं सगळं संपून गेलेलं असतं रघुराजाचं. तर तो मागतही नाही कळल्यावर. पण ते कशी तरी बातमी कळते रघुराजाला की असा आला होता आणि त्याला तो त्याला बोलवतो. म्हणून तो आला आहे याच्यात आणि माझ्याकडे आता धनुष्य बाणाशिवाय काही नाही आहे, पण मी काहीतरी व्यवस्था करतो, तू उद्या ये, असं म्हणून तो कुबेरावर स्वारी करतो. ऐकलं असेल तुम्ही गोष्ट. तर कुबेर म्हणतो ह्याच्यासाठी युद्ध कशाला करतोय, मी सुवर्णमुद्राचा पाऊसच पाडतो ना, असं म्हणून रात्री तो सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडतो तिथे. आणि मग सकाळी येतो तर रघु म्हणतो त्याला, हे बघ या सगळ्या सुवर्णमुद्रा या सगळ्या तुझ्याचसाठी आहे. तो विद्यार्थी जे म्हणतो ते महत्वाचं. तो म्हणतो एवढ्या लोक आहेत, मला सहस्रच पाहिजे. काय शिकून आला ते महत्वाचं. गुरुकडून हे शिकवलं आणि तो सहस्र घेतो. मग रघु म्हणतो बाकीच्याचं काय करू मी. तर म्हणे तो तुमचा प्रश्न आहे, मी सहस्र मुद्राचा, त्याही मला माझ्यासाठी नको आहे.
गुरुदक्षिणा द्यायची म्हणून आलोय. तर ही जी एक प्रकारची नीती मूल्य शिकवणं की जगायचं कसं आणि जगायचं कशासाठी, हे आपली अवधारणा शिकवत. ही आपली अवधारणा शिकवते. अशी खूप उदाहरणं आपल्याला मिळतात त्यामध्ये मूळ विषय हाच आहे, जगायचं कसं आणि जगायचं कशासाठी. प्राचीन काळी असंही एक लक्षात येतं की शास्त्रार्थ असा एक शब्द कायम वापरला हो. जातो किंवा तर्कवितर्काच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याला बरोबर. एका विशिष्ट पद्धतीनं उत्तर शोधण्याची एक पद्धतच शिक्षण हो. पद्धतीमध्ये होती. त्याबद्दल काय सांगाल? तर्कच शोधायचे, तर्काच्या आधारे उत्तर बरोबर आहे. द्यायचे असं होतं. याच्यासाठी एक 3-4 आणि त्याला जोडून विषयाचा आपण एकत्र घेऊन विचार केला पाहिजे. ज्ञान हा एक संज्ञा आपल्याला माहिती, सत्य आपल्याला माहिती आहे, न्याय माहिती आहे. या तिन्ही गोष्टी स्वतंत्रपणे महत्वाच्या आहेत. सत्यही महत्वाचं आहे, ज्ञानही महत्वाचं आहे आणि न्यायही महत्वाचा आहे. हे कशासाठी आहे? हे कल्याणासाठी आहे. ज्या सत्याने कल्याण होत नाही ते सत्य काही कामाचंच नाही. ज्या ज्ञानाने कल्याण होत नाही ते ज्ञान कामाचं नाही. अच्छा. अशी आपल्याला शास्त्रार्थावरती येऊ पण की मुळात चर्चा करायची आहे कशासाठी, की तुझं मत वेगळं आहे, माझं मत वेगळं आहे. मला जाणून घ्यायचंय तुझं मत काय आहे. हे जाणून घेण्यासाठी शास्त्रार्थ आहे की तुझं जे म्हणणं आहे त्याचं कारण काय आहे. पण शक्यता अशी आहे की तू जे कारण सांगशील ते माझ्या लक्षात आलेलं नसेल एखाद वेळेस, तर मला माझं ज्ञान वाढवण्यासाठी मी चर्चा करतोय तुझ्याशी. तर शास्त्रार्थ जो होता हा ज्ञान संवर्धनाचा मार्ग म्हणून आहे, तो सत्य शोधण्याचा मार्ग आहे. तो हा एखाद्याला पराजित करण्यासाठी नाही आहे. त्याला मी तर्काने निरुत्तर करतो ह्याच्यासाठी तर्क नाहीच आहे. न्यायशास्त्रात देखील सत्य जाणण्यासाठी तर्क आहे, समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी तर्क नाही आहे. आणि कम्युनिकेशन मध्ये म्हटलंही जातं की तुम्ही दुसऱ्याला तो काय म्हणतोय हे समजण्यासाठी त्याचं ऐका, त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं याच्यासाठी ऐकू नका. बरोबर. तर तसंच आहे की जे बोललं जायचं, संवाद होतोय, सुसंवाद कधी होतो, दोघांचं मन एकसारखं असलं पाहिजे. की तुझ्याकडे काहीतरी आहे, माझ्याकडे काहीतरी आहे, जे तुझ्याकडे आहे त्यांनी कदाचित माझं रिकामे पण पूर्ण होणार आहे, माझ्याकडे आहे त्यांनी तुझं होणार आहे, म्हणून तो संवाद आहे. आणि त्यातून तो शिकतोय, जे त्याला आधी माहिती नव्हतं त्या संवादातून माहिती होईल ह्या अपेक्षेने संवाद करतोय तो. की सत्य जे मला भासतं आहे त्यात काही त्रुटी आहे का तुझ्या दृष्टीने, मग तो सांगतो. किंवा सत्य असं नाही, माझ्या मते असं आहे, मग हा सांगतो की मी त्याला सत्य का म्हणतो वगैरे वगैरे. तर ही जी परंपरा आहे त्याच्या मुळाशी परस्परांविषयी आदर ही पहिली अट आहे. कुठलाही शास्त्रार्थ असो किंवा संवाद असो, आदरभाव ही पहिली अट आहे, तरच तो कारणी लागतो. तर्काचंही तेच आहे. तर तसं जर नसेल तर मग त्याला शब्द आहेच वितंडवाद नावाचा. म्हणजे हा वादविवाद किंवा वाद संवाद होत होता त्या काळी, हा. आणि त्या तर्काच्या आधारे त्याला उत्तर. आणि त्याचं दरवेळेस आपल्याकडे जे मी वारंवार सांगतो की पर्पज काय आहे, प्रयोजन काय आहे, उद्देश काय, कशासाठी करतोय. अगदी शिक्षणापासून ते शास्त्रार्थापर्यंत कशासाठी. आणि त्या सगळ्याचं एकच उत्तर आहे की जे काम मला मिळालंय ते मला नीट करता यावं त्यासाठी आहे. सगळ्याची गोळाबेरीच पाहिली तर दरवेळेस हेच उत्तर येईल तुम्हाला की, आणि त्याला धर्म म्हटलं की मला माझ्या धर्माचं पालन करता यावं ही इच्छा आहे सर्वांची. बरोबर. तर त्यामुळे आणि धर्माचं पालन होत असेल तर मग अर्थ आणि काम हे मोक्षगामी होतात. तर इथे येऊन ते जुळतं का. ही सगळी जी चर्चा, सगळे जे विविध साधनं आहेत, मग त्यामध्ये तप असो, शास्त्रार्थ असो, संवाद असो, जिज्ञासा समाधान असो, अध्ययन असो, अध्ययनाचं मोठं महत्व म्हटलंय.
आणि स्वाध्याय तो ते गुरुगृहातून बाहेर जाताना तो शिक्षावल्लीमध्ये समावर्तन संदेश नावाचा एक भाग आहे की आता तू गृहस्थाश्रमात प्रवेश करतो तर काय पथ्य पाळायची. त्यातलं एक हे आहे की स्वाध्याय सोडायचा नाही. तेच पुढच्या प्रश्नाकडे येणार होते की कशा पद्धतीनं हा जो आश्रमात शिकलेला त्याचं जे शास्त्रीय शिक्षण आणि सण कुटुंब आपल्या परंपरा या सगळ्यांमधनं मिळालेलं एक संस्कारक्षम शिक्षण याचा मेळ कसा घालत होते त्या काही. तेच म्हणून आपल्याकडे ही जी ज्याला फ्रेमवर्क म्हणतो आज आपण, ते फ्रेमवर्क काय आहे. बघायचं आपण जीवनाचं शिक्षण असं बोललो होतो. आता आपल्याकडे एक फार महत्वाचा शब्द आहे समग्र. कुठलाही भाग त्यातून सुटता कामा नये. जेव्हा आपण जीवनाचं शिक्षण म्हणतो तेव्हा जीवनाचा कुठलाही अंग त्याच्यापासून वेगळा नाहीये. समग्र जीवनाचं शिक्षण आहे. आणि त्याचे जे त्यांनी एक रचना तयार केलेल्या आहेत. एकीकडे आहे आता आपण जसं म्हणालो की चतुर्विध पुरुषार्थ या चारही गोष्टी करायच्यात. याच्या पलीकडे काही नाही करत माणूस तसाही. धर्म अर्थ काम मोक्ष तर सोडूनच द्या, पण अर्थ आणि काम तर ह्याच्यातच गुंतला आहे माणूस. तर हे इनकम्प्लीट आहे, हे अपूर्ण आहे. म्हणून त्यांनी धर्म आणि मोक्ष जोडलेत त्याला. हे पूर्ण करतं त्याला. तसं जीवन जे आहे त्याचं पूर्णत्व कशात आहे तर त्याचं त्यांनी जी रचना दिली आपल्याला ती आश्रमाची आहे. ब्रह्मचर्यापासून ते संन्यास या चारही व्यवस्थांचे चारही आश्रमांमध्ये मी कसा वागू हा देखील शिक्षणाचा भाग आहे. ब्रह्मचर्याश्रमातली कामं वेगळी आहेत, गृहस्थाश्रमातली वेगळी आहेत, वानप्रस्थाची वेगळी, संन्यासाची वेगळी आहे. हे सगळं शिक्षणाचाच भाग आहे. हा मुळात ही संकल्पना की वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माझी भूमिका बदलती आहे ह्याची जाणीव आणि त्याला लागणारं जे काही कौशल्य आहे. तर तुमचा जर ब्रह्मचार्याश्रम नीट झाला नसेल तर गृहस्थाश्रम नीट होऊ शकत नाही. गृहस्थाश्रमात तुम्ही नीट आपलं काम केलं नाही तर तुम्ही वानप्रस्थ आश्रम नीट राहू शकत नाही. वानप्रस्थ नीट नसेल तर संन्यास आश्रम होऊ शकत नाही. तर ही एक लिंक आहे, हे कनेक्ट आहे, एकमेकांशी निगडीत आहेत ते. तो जेव्हा येतो आहे तेव्हा त्याला हे सगळं शिकवलं जात आहे. ब्रह्मचर्याश्रम तर प्रत्यक्ष तो गुरु पालनच करून घेतोय त्यांच्याकडून. आणि तो जेव्हा येतो आहे तेव्हा गृहस्थाश्रमात तू काय करणं अपेक्षित आहे. आणि आपल्याकडे तर सगळ्या तिन्ही आश्रमांचा आश्रयस्थान म्हणजे गृहस्थाश्रम म्हटलंय की समाजाला, विद्यार्थ्याला, संन्याशाला काहीही कमी पडणार नाही ही जबाबदारी गृहस्थाश्रमाची आहे. हे शिकवलं जातं त्याला. आणि एका बिंदू नंतर हे मी सोडायचंय हेही शिकवलं जात आहे. ज्याला आपण सक्सेशन प्लॅन वगैरे अशा गोष्टी म्हणतो की दुसऱ्याला द्यायचंय मला, काय हँडओव्हर करायचंय मला, हेही शिकवलं जातं. गुंतायचं नाहीये. कारण विकास जो आहे, तुम्ही आपल्याकडे तर बरेचसे उदाहरणं आहेत की तप करत असताना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. ते हे दिलं म्हणजे वॉर्निंग सारखं आहे ते की बाबा त्या सिद्धीमध्ये अडकू नका. त्या किती तुम्हाला लोभस वाटल्या तरी त्या तुम्हाला तुमच्या अंतिम लक्ष्यापासून लांब नेणार आहेत. जवळपास ही स्थिती गृहस्थाश्रमीसाठी आहे की ते किती सुखावं वाटलं तरी ते सोडायचं आहे हा भाव विसरू नका आणि त्याची तयारी ठेवा. की एक सून आली की लक्ष्मी आली म्हणून तिला किल्ल्या बिल्ल्या द्यायची सिनेमात आपण बघतो प्रसंग. तर हे सोडण्याचं जे आहे, अधिकार सोडण्याचा विषय आहे तो. हे दायित्व सोडून दुसरं दायित्व घेण्याचा विषय आहे तो की आता माझी जबाबदारी बदलली आहे.
निवृत्त झालो असं नाहीये ते. गृहस्थाश्रम सोडल्यावरती आता काही काम नाही मला असं नाहीये. माझं काम बदललंय. ह्या सगळ्या हे सगळं जे फ्रेमवर्क आहे हे सगळं समग्रपणे हा शिक्षण व्यवस्थेचा भाग आहे. आणि म्हणून वारंवार जो शब्द समग्र हा शब्द जवळपास आता वापरात नाहीच आहे. तर आपण विचारच करणं सोडून दिलंय समग्रपणे. तात्कालिक विचार करतो, प्राप्त परिस्थितीचा विचार करतो, समग्रपणे करतच नाही. की जीवनापासून मरणापर्यंत हे एवढं जीवन आहे, त्यातल्या येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचा उत्तर मला माझ्याकडे असलं पाहिजे. अमुक अवस्थेत काय करू मी याचं उत्तर असलं पाहिजे. आणि मग ते सांगतात की तुला काहीच उत्तर नाही मिळालं, महाजनो येन गता स्वपंथा, की जे श्रेष्ठ लोक आहेत समाजातले ते जे करतात ते तू कर. हे पण शिक्षणच आहे. तर त्यामुळे शिक्षणाची जी अवधारणा आहे आपली ती खूप व्यापक आणि समग्र आहे. त्यातून काहीही सुटलेलं नाही आहे. आणि त्याचं त्यांना महत्व वाटलं की असंच असलं पाहिजे. भारतीय अवधारणेमध्ये ज्ञान का मिळवायचं, ते कसं मिळवायचं, मिळालेलं ज्ञान आचरणात कसं आणायचं, याचं खूप सखोल अभ्यास आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आज प्रकाशजींनी दिली. प्रकाशजी खूप खूप धन्यवाद.